हनुमान चालीसावरून सुरू झालेलं राजकीय वादंग काही थांबण्याचं नाव घेत नाही। स्वतः राज ठाकरे आता पुण्यामध्ये हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करतायत। आता विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करायलाही सुरुवात केली आहे। त्यामुळे महाराष्ट्र हनुमान चालीसावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचं पठण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। आधी जाहीर सभांमधून भोंग्यांविरोधात रणशिंग फुंकत हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन करणारे राज ठाकरे आता थेट मैदानात उतरलेत। पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठणाची जोरदार तयारी सुरू आहे। पण त्याच वेळी आता हनुमान चालीसाच्या या वादात थेट मुख्यमंत्र्यांना ओढलं जात आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलंय। बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये जर काही असेल तर मला असं वाटतं हनुमान चालीसा ते हनुमान जयंतीच्या दिवशी वाचणार आहे का, हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचा त्यांना सवाल आहे की हनुमान जयंतीला उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचणार आहे किंवा नाही। वाचणार असेल तर त्यांनी मोठ्या प्रमाणात मातोश्रीमध्ये हनुमान चालीसाचं वाचन ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्या हनुमान जयंतीची संस्कृती संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये प्रसिद्ध झाली पाहिजे। दुसरीकडे मनसेनं सुद्धा पुण्यामध्ये जागोजागी पोस्टरबाजी करत हिंदुत्वाचा नारा दिलाय। पोस्टरवर राज ठाकरे यांच्या भगव्या अवतारातले फोटो झळकावत मनसैनिकांनी राज ठाकरे यांचा हिंदू जननायक म्हणून उल्लेख केलाय। त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर आता राज ठाकरे यांना हिंदू जननायक बनवलं जात असल्याचं चित्र आहे। आणि यावरूनही मनसे आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळतंय। हिंदू जननायक कोणाला म्हणलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होऊन जातो काय? कुठले गीताचे पाठ येतात, कोणते भागवत येते त्यांना खलनायक म्हणतात, मनाला म्हणतात। ऑलरेडी यांचा जन्म शिवसेनेमध्ये झाला। शिवसेना नसती तर राज ठाकरे राहिले कुठे असते? बाळासाहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेचे युवा सेनाध्यक्ष झाले। आता ठीक आहे, त्यांनी पक्ष बदलवला, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेला बोलण्याचा तुमचा अधिकार आहे का? प्रयत्न किती करू दे, अशा जागा कोणाला अशा सहज मिळत नाहीत। घोडं मैदान लांब नाही, येईलच, कळेलच। त्यामुळे कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही। बाळासाहेबांची जागा तर कोणीच घेऊ शकत नाही। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव। एकंदरीतच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उचललेला मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालीसेचा मुद्दा आता केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा पोहोचलाय। मनसे थेट शिवसेनेच्या भूमिकेवरच निशाणा साधत असल्यानं आणि भाजपसह इतर विरोधी पक्षही शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधू लागल्यानं महाराष्ट्रातलं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।